नमस्कार, कशा आहात? आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे। हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा, श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलं असेल की मी छान अशी आपल्या हादग्याच्या फुलांची भाजी केलेली आहे आणि आज सुद्धा तुम्हाला हादग्याच्या फुलांची भजी करून दाखवणार आहे। खूप सुंदर अशी ही भजी होते बरं का। तर आपण हादग्याची फुले ही अशी दोन प्रकारे असतात हे तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच। आणि यामध्ये असे देठ काढून घ्यायचे, मस्त अख्खी जी आपली संपूर्ण फुलं आहे ना त्याची पण आपण भजी करूया। आणि ज्या पाकळ्या सुद्धा आहेत ना त्या सुद्धा मी तुम्हाला त्याची सुद्धा भजी करून दाखवणार आहे। आता हे पूर्ण अख्खं फूल आहे त्यामुळे ते स्वच्छ धुतली मी, आतमधलं जे देठ काढलं आणि ते पूर्ण आता फुलं एकदम सुती कपड्यावरती सुकायला ठेवायचे, थोडीशी फक्त पाणी पूर्ण निथळून घेईपर्यंत। तर या कपड्यावरती मी सगळी फुलं अशी निथळून घेते। जास्त वेळ लागत नाही भजी करण्यासाठी, अगदी सोपी पद्धत आहे, नॉर्मल पद्धत आहे, कोणालाही भजी आवडू शकते आणि येऊ शकते। चला, या ठिकाणी स्वच्छ फुलं धुवून देठ काढून मी वरचे जे ग्रीन कलर आहे आपलं देठ म्हणू शकता ते सुद्धा काढून घेतलेले आहेत। त्या उरलेल्या पाकळ्या आहेत, ज्या फुलांच्या पाकळ्या गळलेल्या होत्या त्या पाकळ्या सुद्धा मी मस्त वाहत्या पाण्यावरती धुवून घेतलेल्या आहेत आणि थोडेसे नॉर्मल सुकायला ठेवलेले आहेत। तर फुलांमधलं पाणी निथळून घेते तोपर्यंत आपण इकडं जे बॅटर लागतं आपल्याला ते तयार करूया। आता मी यामध्ये घेतलेलं आहे 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ। यामध्ये मी घालते हळद आणि चवीनुसार मीठ तर घातलंच पाहिजे बरं का, मीठ घालायला विसरायचं नाही। यामध्ये घातलेले आपली थोडीशी हळद आणि मीठ घातलेले, नंतर मी घालते यामध्ये मिरची पावडर। तुम्ही कोणता मसाला वापरता तो तुम्ही घातला काहीच हरकत नाही। नंतर आता ह्यामध्ये घालत आहे मी थोडंसं ओवा घालायचं आहे, हातावरती क्रश करून घेतला मी आणि तो ओवा यामध्ये मी घातलेला आहे। ओवा घातल्यानंतर ना आता हे जे पूर्ण बॅटर आहे ना सुके जिन्नस घातलेले ते पूर्ण आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या पिठाच्या गुठळ्या वगैरे बेसन पिठाच्या काही राहत नाही म्हणून। तर आता अगदी चिमूटभर यामध्ये मी घातलेला आहे आपला खायचा सोडा घातलं की पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर ना आता मी माझ्याकडे लसूण, मिरची आणि कोथिंबीरीचं हे वाटण केलेलं होतं मी, त्याचं थोडंसं पाणी होतं ते पाणी यामध्ये घातलेलं आहे। नाही घातलं स्किप करा, माझ्याकडे होतं म्हणून मी घातलेलं आहे। मग तुम्ही जे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे ना तेच पाणी जसं लागेल तसं त्याचं बॅटर तयार करायचं आहे। आता हे या पद्धतीचं मी बॅटर तयार केलेलं आहे आणि हे जे आहे ना अगदी गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहे आणि आपल्याला अगदी फुलं बुडेल इतकंच करायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त दाटसरही करायचं नाही, अगदी व्यवस्थित आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। चला, आता हे बॅटर तर रेडी झालेलं आहे। आता आपण हे पाहूया, बघा मस्त छान असं या फुलांचं पाणी निथळलेलं आहे। तर ना ह्या फुलांना काय असतं माहिती का, आपली स्वतःची चव असते, स्वतःची चव असल्याने ना याची भजी खूप सुंदर होते। मी फर्स्ट टाइम ट्राय केली आणि मला आवडली सुद्धा, म्हणून म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर का नाही आपण शेअर करावी, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर कढईमध्ये मी आता तेल तापायला ठेवलेलं आहे आणि याचं देठ वगैरे सगळं काढलेलं आहे। चला तर बॅटर मस्त फुल आपण बॅटरमध्ये बुडून छानपैकी असं तळून घेऊया। फूल मस्त यामध्ये बॅटरमध्ये बुडून आता मी घेतलेलं आहे। जर याच्यावरती बेसन आपलं बसत नसेल तर चमच्याने तुम्ही नक्कीच टाकू शकता। आणि हे असं करताना ना एखादी पाकळी गळाली तरी काहीच हरकत नाही, पण भजी खूप सुंदर अशी होते। एकदा नक्की ट्राय करा, जर तुम्ही खाल्ली असेल तर कशी लागली तुम्हाला नक्की सांगा आणि जर नसन केलेली तर नक्की तुम्ही करून पहा। आवडल्यास तर तुम्ही सांगतालच आपल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं बरं का। आणि हे पाहता अशा पद्धतीने मी पूर्ण जे संपूर्ण फूल आहे या फुलाची मी भजी
तयार करून घेते आणि नंतर आपले जे पाकळ्या वगैरे आहे त्याची पण भजी मी तुम्हाला करून दाखवते। तर चला, मस्त दोन्ही साईडने अशी तळून, दोन्ही साईडने छान अशी तळून घेणार आहे मी। तर मंडळी पाहू शकताय तुम्ही, आपण महिलांना एक फूल असेल किंवा एक जरी आपल्याला आयडिया मिळाली त्यातून काही ना काही नवीन करण्याचे नेहमीच आपण प्रयत्न करत असतो। तर तसंच मी हा एक प्रयत्न केलेला आहे की एक फुलाची मला भजी तयार करायची होती, पण म्हटलं चला पाकळ्या पडलेल्या आहेत ना, मग त्या कुठं वेस्ट घालवायच्या, त्याचीसुद्धा भजी तयार केली मी। आणखीन परत म्हटलं चला त्याची चिरून, आपण कालच्या व्हिडिओमध्ये तर भाजी दाखवली तुम्हाला, तर या पाकळ्यांची चिरूनसुद्धा आपण इथं मी तुम्हाला भजी दाखवलेली आहे। तर तुम्ही पण, आपण महिला कशात मागं पडत नसतो, काही ना काही तो उपाय काढून काहीतरी करून ती रेसिपी व्यवस्थित करून आपण सर्वांना खाऊ घालत असतो। तर चला, तुम्हाला ही कशी वाटली नक्की सांगायचं बरं का, आणि नक्कीच करून खा। आणि मलाही माहिती आहे बरं का, माझ्या ह्या सगळ्या यूट्यूबच्या मैत्रिणी सेम माझ्यासारख्याच असणार आहेत की काही वाया न घालवता काहीतरी युक्ती लावून सर्वांना हे छान अशी रेसिपी तयार करून सर्वांना खाऊ घालणं, तिचा आनंद काही वेगळाच असतो की नाही। हादग्याच्या फुलांची भजी रेडी तर झालेली आहे। आता तुम्हाला मी दाखवते दुसऱ्या स्टेपमध्ये भजी। तर आता ह्या पाकळ्या ज्या होत्या, या पाकळ्यांची भजी मी कढईमध्ये बॅटरमध्ये बुडवून मस्त अशी कढईमध्ये आपण तेलावरती तळून घेणार आहोत। तर हे पहा, अशा पद्धतीच्या ह्या पाकळ्या होत्या आणि ही 2-3 पद्धतीची मी भजी करत आहे आणि फुलं जी चिरून त्याची पण भजी केलेली आहे, नक्कीच तुम्ही। तर मंडळी हे पहा, हे फुलांची तर भजी केली मी, ही पाकळ्यांची आहे। हे पहिल्यांदा दाखवली ती फुलांची, नंतरनं पाकळ्यांची, आणि आता फुलं चिरून मी ना भजी करत आहे। तर खूप सुंदर अशी झाली। एका फुलाची भजी मी 3 प्रकारे तुम्हाला करून दाखवली। तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही नक्कीच करू शकता। आणि हां, तर या थंडीत किंवा हिवाळ्यामध्ये ना आपल्याला ही खूप साऱ्या वेगवेगळ्या फुलांची किंवा आलेले असतात, फळभाज्या आलेले असतात, तर ते नक्कीच आपल्या खाल्ले पाहिजे, सिजनेबल असतात त्यामुळे। तर लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण खाल्लं तरच आपल्याला माहिती होतं, आपल्या पुढच्या पिढीला माहिती होतं, अगदी सेम असं। तर एकदा वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही खात असाल तर करा, नसेल तर या पद्धतीने केलं तरी काहीच हरकत नाही। आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर चला, या मस्त अशा ह्या 3 प्रकारच्या भजी मी केलेल्या आहेत एका फुलापासून। आता मस्त गरमागरम वाफळलेला चहा आणि ही भजी, आहा। आणि चला, आम्ही तर आता सगळे ताव मारणार आहोत ह्या भजीवरती। राहिलेल्या भजी सगळ्या मी काढून घेते आणि मस्त गरमागरम चहा उकळलेला आणि त्यासोबत या भजी। तर या तुम्ही पण, आणि या थंडीमध्ये नक्कीच या भजीचा तुम्ही करून खाऊ शकता, या भजी तुम्ही करून खाऊ शकता। चला आता फटाफट, आता माझ्या तर तोंडाला फार पाणी सुटत आहे, कुठेही तेल वगैरे राहत नाही। आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या। बाय बाय।